गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. श्री दत्त महात्म्य बोधामृत या यूट्यूब चॅनेलवरून आपलं सहर्ष स्वागत करीत आहे. मागील भागात आशा मनसा तृष्णा यांचा त्याग करून निराश आणि चित्ताच्या समस्थितीत राहण्याचा गुण बालकाकडून ग्रहण करावा आणि बालकासारखं नेहमी निजानंदात राहावं हे आपण पाहिलं. अवधूत यदूला म्हणतात, राजा, पण अशा परमानंदाची प्राप्ती सतत करायची असेल तर त्यासाठी एकांत पाहून अभ्यास करावा. हे शिक्षण मी कुमारीच्या कांकणापासून घेतलं. साधकाचं हित एकांतात राहिल्यानेच सिद्ध होतं, कसं ते ऐक. एका गावात एक सुशील अशी विवाहयोग्य कन्या होती. तिला वरावं या हेतूनं विद्वान ब्राह्मण तिच्या घरी आले. नेमकं त्याच वेळी तिचे आई वडील काही कामानिमित्त दुसऱ्या गावी गेले होते. घरामध्ये एक गाय होती. तिला राखण्यासाठी कन्येला घरीच ते ठेवून गेले. ब्राह्मण येताच तिनं त्यांना आदरानं सन्मानपूर्वक बसण्यासाठी आसन दिलं, गुळपाणी दिलं. मध्यान्ह काळी ते आले म्हणून ती त्यांच्या भोजनाच्या तयारीला लागली. घरात सडलेले तांदूळ नव्हते म्हणून उखळामध्ये साळी घालून ती ते कांडू लागली. पण त्यावेळी तिच्या बांगड्यांचा खण खण असा आवाज होऊ लागला. तशी तिला संकोचल्यासारखं झालं. तिच्या मनात आलं, हे ये पूर्वजांस की दूषण, म्हणून दोन दोन कंकणे राखून कांडी तीही आपटून खण खण होती. हा कांकणाचा आवाज पाहुण्यांपर्यंत पोचता कामा नये. घरात सडलेले तांदूळ नाहीत हे त्यांना कळता कामा नये. नाहीतर आपल्या मातापित्यांना पूर्वजांना दूषण लागेल. दुसरं, ती एकटीच घरात असताना हा बांगड्यांचा होणारा आवाज मर्यादा भंग करणारा वाटतो. ते म्हणतील काही रीतभात आहे की नाही. म्हणून तिनं हातात दोन दोन बांगड्या ठेवून बाकीच्या काढून ठेवल्या आणि कांडू लागली. पण त्याही एकमेकींवर आपटून खणखणू लागल्या. संपूर्ण काढिता ये दोष, म्हणून एक एक राखी शेष. त्यांचा न झाला घोष, तिला संतोष झाला मग. सगळ्या काढल्या तर दोष लागे म्हणून तिनं एक एक बांगडी हातात ठेवली. तेव्हा कुठं काढताना होणारा बांगड्यांचा आवाज बंद झाला आणि मग तिला एकदम शांत आणि संतुष्ट वाटलं. तिनं सुखानं पुढं कांडून भोजन बनवलं. अवधूत म्हणतात, राजा, तेच मज मिळाले शिक्षण, बहुत जमता होई भांडण. दोघांचेही होई भाषण, एक असता ध्यान घडे. हे मी पाहिलं आणि शिकलो की जेव्हा पुष्कळ जण एकत्र येतात तेव्हा त्यांच्यामध्ये मतैक्य होणं फार कठीण असतं. साध्या साध्या गोष्टींवरून वादविवाद होतात. प्रत्येकाला आपलं म्हणणं खरं वाटतं. त्यामुळे शब्दानं शब्द वाढून शेवटी कलह होतो. राजा, अगदी दोन माणसं एकत्र असली तरी ती शांत बसत नाहीत. काही ना काही सुखदुःखाच्या गोष्टी बोलतच राहतात. साधक एकटा असला तरच तो अंतर्मुख होऊ शकतो. आत सुद्धा विचारांचा गोंधळ कोलाहल असेल तर चित्त एकाग्र कसं होणार. आता आत सुद्धा एकच चित्तवृत्ती हवी. तत् त्वम असि. प्रमादः खलु संगेन, असा निश्चय करून राहिलो एकला पडून. तेणे समाधान विसावाये. प्रमादः खलु संगेन. राजा,
दुस्संगतीमुळे दोष प्राप्त होतात. ही शिकवण घेऊन मी एकांतात राहण्याचाच निश्चय केला. त्यामुळे मी अत्यंत समाधानी झालो. जे ब्रह्मविद्येचा अभ्यास करीत नाहीत ते खल. अशांच्या सहवासात मनात शंका कुशंकांचं बीजारोपण होऊन द्विधा मनस्थिती तयार होते, जी मनाच्या एकाग्र होण्यातला मोठा विक्षेप आहे. म्हणून एकांतामध्ये आसन आणि प्राण जिंकून विवेक आणि वैराग्य धारण करून मनाला जिंकावं. राजा, बाहेर जसा एकांत लागतो तसंच आत सुद्धा ध्यानही एकाच चित्तवृत्तीवर स्थिर व्हावं लागतं. तत्त्वम असी. तत्त्वम असी ही एकच वृत्ती उदित होते, लय पावते. या एकाच वृत्तीच्या माध्यमातून परमात्म्याशी अनुसंधान प्रस्थापित होते. हा एकांत ज्याला साधला तोच साधक नंतर समाधिस्थ होऊ शकतो. तोच सच्चिदानंदाची प्राप्ती करून घेतो. राजा, असा हा परमतत्वाच्या सान्निध्याचा परमानंद सदा सर्वदा प्राप्त करण्यासाठी मी सर्पाला गुरु केलं. यतींनी आत्मसात करावेत असे अनेक दैवी गुण सर्पामध्ये आहेत. बघ, साप कधीही एका ठिकाणी राहत नाही, तो सतत जागा बदलत राहतो. तसंच जर निजानंदी रममाण व्हायचं असेल तर योग्यानं सुद्धा एका जागी कधीच राहू नये. का ते बघ, एका ठिकाणी राहिलं की आजूबाजूचे लोक तुम्हाला ओळखू लागतात. स्वाभाविकपणे त्यांचं येणं जाणं गप्पा मारणं सुरू होतं. साधकाच्या एकांताचा हा अंतच होतो. शिवाय त्याचं साधन गुप्त राहत नाही. त्यापेक्षा 4 लोकांनी आपल्याला ओळखण्यापूर्वीच जागा बदलावी. ही परिव्राजक वृत्ती सापाकडून शिकावी. आणखी बघ, सर्प मिळोनी न फिरती, शब्द न करिता सावधान जाती, गुहेमध्ये वास करीती, नित्य न राहती एके ठाई. सर्प कधी घोळक्यानं फिरत नाही, सदैव एकटाच फिरतो. फिरताना थोडाही आवाज करीत नाही, उलट अत्यंत सावध राहून फिरतो. एखाद्या बिळात किंवा कपारीमध्ये लपून राहतो आणि तिथेही फार काळ न थांबता दुसरीकडे जातो. आपला एकांत जपण्यासाठी साधकानं सुद्धा नेहमी एकटंच फिरावं. परमतत्वाशी असलेलं अनुसंधान सुटू नये म्हणून सतत सावध राहावं. आपलं साधन जीवापाड सांभाळावं. त्यासाठी एखाद्या गुहेमध्ये वास करावा आणि दिव्य अनुभूती उघड होऊ नयेत म्हणून मौन बाळगावं. विशदपणेन फिरे सर्प, निर्धोकानेन घे झोप, निष्कारण आपोआप, न करी कोप कोणावरी. साप निवांत होऊन आळशीपणानं निर्धास्तपणे कधीही झोप काढत नाही, सतत सावध असतो. हीच सावधगिरी तो फिरतानाही बाळगतो. लपून छपून फिरतो. असा उघड्यावर साप कधीही फिरत नाही. यतीनं सुद्धा जागृत राहावं. आपला निजानंद जपावा. आत्मसिद्धी प्राप्त होईपर्यंत जनात मिसळू नये. साप कधीही कुणावर स्वतःहून हल्ला करीत नाही. तसंच योग्यानं सुद्धा कुणाच्या अध्यात मध्यातही जाऊ नये की कुणावर कोपही करू नये. सापाचा आणखी एक महत्त्वाचा गुण बघ, तो कधीही घर बांधत नाही. आयत्या बिळात नागोबा या म्हणीनुसार सर्प जिथं आयतं विवर मिळेल तिथे तात्पुरता वास करतो. योग्यानं सुद्धा जिथं आयता निवारा मिळेल तिथं राहावं. राजा, अगदी पर्णकुटी बांधून जरी राहायचं म्हटलं तरी तिच्या वारंवार स्वच्छतेपासून डागडुजीपासून हजारो व्यवधानं मागे लागतात. हे सगळं दुःखदायक आहे. प्रपंचाचा त्याग करायचा आणि हा नवीन प्रपंच मागे लावून घ्यायचा. यात पुन्हा अडकलं तर ध्यान संपलंच म्हणून समजा. या देहसुखाच्या मागे धावायला त्याच्याकडे जराही वेळ आहे का? नाही. सरीत पूर जसा पळे तसे आयुष्यही पळे, ते माघारी न वळे
न कळे केव्हा संपेल ते. जसा नदीच्या पुराचं पाणी वेगानं सतत पुढेच धावतं, मागे कधी वळतं का? तसंच आयुष्यातला प्रत्येक क्षण वेगानं पुढे पुढेच सरकत आहे. पुढे गेलेला क्षण पुन्हा परत येत नाही. हा नश्वर देह कधी पडेल हे सांगता येत नाही. यामुळेच जीवनातल्या येणाऱ्या या अमूल्य क्षणाचा विनियोग आत्मसिद्धीच्या देहपूर्तीसाठी करायला हवा. सतत आत्मरत राहायला हवं. अगदी याचप्रमाणे प्रारब्धाची गतीसुद्धा कोण सांगू शकेल? आज घर बांधलं तरी उद्या कायमस्वरूपी तिथेच राहू याची काही शाश्वतीच नाही. म्हणून सर्पगुरू करून घर बांधण्याच्या फंदात न पडता आयत्या घरात, सिद्ध घरात वास करण्याचं शिक्षण मी घेतलं. राजा, मी 22वा गुरु केलं शरकाराला. बाण दत्त चित्त शरकार, पुढ्यातून राजा सपरिवार. चाले सवे गजर, होई तरी नेणे तो. शरकार बाण तयार करताना पाहिलंस? तो खाली मान घालून बाण तयार करण्यामध्ये इतका एकाग्र होतो की अगदी समोरून राजाची मिरवणूक सगळ्या लव्याजम्यासह पुढे गेली. ढोल ताशे तुतार्यांचा गजर झाला, राजाच्या नामाचा जयघोष झाला, तरी या महाभागाला त्याचा पत्ताही लागत नाही. त्याची सगळी इंद्रिय बाण तयार करण्यातच एकाग्र झाल्यानं इतर कुठलाही गजर त्याच्या कानांनी ऐकला नाही की रोषणाईचा झगमगाट त्याच्या डोळ्यांना दिसला नाही. अशी एकाग्रता ध्यानात यायला हवी. अवाच्य बोले कोणी, हो का जवळ मोठा ध्वनी. राहे जो एकाग्र होनी, त्याचे मनी हे न भरे. ध्यानस्थ असताना समोर कोणी स्तुती समून गावत अथवा अर्वाच्य शिव्या देवत आत्मरंगी इतकं एकाग्र व्हावं की त्यातलं काहीही ऐकायलाच येऊ नये. सगळी इंद्रिय जर अंतर्मुख असतील तर बाह्य विषय ग्रहण करणार कोण? राजा, अशा तऱ्हेने योगी तेवी आसन श्वास जिंकून, वैराग्याभ्यासे लक्ष धरून. राहे तरी द्वैत भान, सोडून होई समाधिस्थ. बाह्य विषयांविषयी पूर्ण वैराग्य धारण करण्याचा सतत अभ्यास करावा. आसन सिद्धी प्राप्त करावी. अर्थात कितीही वेळ ध्यानस्थ झालं तरी एकाच स्थितीमध्ये बसता आलं पाहिजे. मग प्राणायामानं प्राण जिंकावा आणि मी ब्रह्म आहे असा अद्वैत भाव चित्तात धरून त्या ब्रह्माशी एकाग्र व्हावं. जर पूर्वी आसन श्वास जय, न करी तरी ये अंतराय. होताच श्वास जय, मनोजय होतसे. जो आसन आणि प्राणावर जय मिळवण्याचा पूर्वाभ्यास न करता ध्यान लावण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या साधनामध्ये विघ्न येणारच. आसन स्थिर नाही आणि एकदम कुंभक वगैरे करायला गेलात तरी साधनामध्ये विघ्न येतं, धोकाही संभवतो. त्यामुळे निर्विघ्न ध्यानासाठी पूर्वाभ्यास महत्त्वाचा ठरतो. प्राणावर जय मिळाला की आपोआप मन ताब्यात येतं. पण तरी देखील निर्गुण परब्रह्मावर स्थिर होणं कठीण असतं. म्हणून योगाचं रहस्य ऐक. संपूर्णपणे अंतरी, चित्त न ठरे जरी. तरी सगुण ईश्वर रूप अंतरी, धरिता चित्त रमेल. भगवंतांच्या सगुण सुंदर प्रतिमेवर ध्यान केंद्रित करावं. त्यावर मन लगेच स्थिर होतं. त्या सुंदर प्रतिमेमध्ये मन एवढं रमतं की झोपेत सुद्धा तेच दिसतात. प्रभूंची सगुण सुंदर मूर्ती डोळ्यासमोर धारण केल्यावर ती मनात वृत्तीरूपानं ठसते. ते अपूर्व ध्यान मनामध्ये इतकं ठसतं की झोपेत सुद्धा त्यांचं विस्मरण होत नाही. या ध्यानमूर्तीवर, या एकाच चित्तवृत्तीवर लक्ष केंद्रित करता करता
ते आत्मस्वरूपाच्या निर्गुण तत्वामध्ये आपोआप स्थिर होऊ लागतो. हेच योगाचं रहस्य जाणून घ्यावं. संपूर्णपणे सत्वगुण वाढता रजस्तम गुण, लीन होई मन काष्ठ जळता अग्नी जसा. जसा हा अभ्यास वाढत जातो आणि साधन प्रगत होत जातं, तसा रज तम गुणांचा लोप होऊन शुद्ध सत्वगुण उदयाला येतो. त्यामुळे चित्त हलकं, प्रसन्न, प्रकाशमय होऊन ध्यानाला बसताच चटकन स्वरूपी लीन होतं. जसं काष्ठ अग्नीत पडताच अग्नी काष्ठाचं रूप धारण करतो, अर्थात काष्ठमय होतो, तसं मन स्वरूपाच्या चैतन्यात लीन होताच चैतन्यमय ब्रह्ममय होऊन जाते. असे मानस लीन होता नेणवे बाह्याभ्यंतरता, शरकार गुरु करिता हे तत्वता कळले. असे परब्रह्म तत्वात लीन झालेलं मन बाह्य अभ्यंतर जाणत नाही. बाह्य जगाचं ध्यान तर लोकतच, पण अंतरातही चित्तवृत्ती उठण्याचं भान गळून पडतं. कारण मनाचा लय स्वरूपी होतो, ते स्वरूपी एकाग्र होते. शरकाराकडून अशी एकाग्रता साधण्याचं शिक्षण घ्यावं. अवधूत म्हणतात, आता 23वा गुरु ऐक. सदा ज्याचे करी ध्यान, तो जाई तदाकार होऊन, हे पेशस्कारापासून म्या शिक्षण घेतले. जो सतत ज्याचं ध्यान करतो, त्याला त्याचंच रूप प्राप्त होतं. हे शिक्षण मी पेशस्कार अर्थात कुंभार माशीकडून घेतलं. ही माशी काय करते? भिंतीवर मातीचं घर बांधते, म्हणून तिला कुंभार माशी म्हणतात. ती त्या घरात अळी आणून ठेवते. ही अळी त्या माशीची नसून दुसऱ्याच कीटकाची असते. माशी त्या अळीला रात्रंदिवस येऊन नांगी मारते. माशी केव्हा येईल आणि केव्हा नांगी मारेल या भयानं अळीचा जीव सतत माशीचंच चिंतन करीत राहतो. आणि चमत्कार असा होतो की अळीचा जीव आपलं मूळ कीटकाचं स्वरूप विसरून जातो आणि त्याला पेशस्काराचंच रूप प्राप्त होतं. राजा, यापासून मी शिक्षण घेतलं. जो वर्ण आश्रम जाती सोडून सर्वदा चित्ती, चिंती ईश्वराची मूर्ती, त्याला गती तीच ये. नरदेह धारण करून समाजात राहत असल्यानं ज्या वर्ण आश्रम जाती नाम रूप अशा असंख्य उपाध्या जीवाला चिकटल्या आहेत, जसं मी अमुक जातीचा, माझं क्ष नाव वगैरे, सगळ्या उपाध्यांचा त्याग करून केवळ भगवंतांचं चिंतन केलं, त्यांच्याच मूर्तीचं ध्यान करीत राहिलं, तर आपल्यालाही तद्रूप होणं शक्य आहे. स्वयमेव ब्रह्मसून ब्रह्माचेच करिता चिंतन, जीव जाई ब्रह्म होऊन, हे आश्चर्य कोण मानील. आपलं मूळ स्वरूप ब्रह्म आहे. जीवभावाची उपाधी काढून फेकायची आहे आणि अहोरात्र केवळ मी ब्रह्म आहे असंच चिंतन केलं तर नराचा नारायण होणं शक्य आहे. ह्या जीवा कीटापरी स्नेहे द्वेषे भये जरी, ईश्वराचे ध्यान घडे तरी, ईश्वरापरी होईल तो. कीट भयानं आणि द्वेषानं पेशस्काराचं चिंतन करीत होता, तरीही तो पेशस्कार झाला. मग आपण सुद्धा जर अहोरात्र ब्रह्माचं चिंतन केलं तर ब्रह्म होणार नाही का? कदाचित नास्तिक द्वेषानं, तर आपण काही पाप केलं तर ईश्वर दंड करील या भयानं चिंतन करतील. तर भगवत भक्त स्नेहानं प्रेमानं ईश्वराचं चिंतन आणि ध्यान करतील. कोणत्याही का भावानं असो,
अखंड भगवत चिंतनानं तो भगवत स्वरूप होईल हे नक्की. अर्थात जिथं द्वेष भय आहे तिथं मनाला शांतता आणि सुख नसतं. पण जिथं प्रेममय भक्तिभाव आहे त्याला ऐहिक सुखशांतीची प्राप्तीही होईल आणि नंतर तो निर्वाणही घेईल. यानंतर मी शिष्य झालो कोळी या कीटकाचा. त्याच्याकडून मी अद्वैताचा उपदेश ग्रहण केला. राजा, कोळी काय करतो? आपल्या शरीरातील नाभीपासून निघणाऱ्या एका द्रव्यापासून चिवट सूत्र तयार करतो. ते त्याच्या मुखातून बाहेर पडते. ते विणून त्यापासून तो जाळं तयार करतो आणि त्यातच राहतो. तो त्याचं घर तयार करण्यासाठी बाहेरून कोणतीही सामग्री घेत नाही. अर्थात ते जाळं आणि कोळी अभिन्न आहेत. त्यांच्यामध्ये अद्वैत आहे. आता गंमत बघ. मग अंती ते सूत्र खाऊन राही एकला होऊन, असा ईश्वर जाण सृष्टी संरक्षण करीतसे. हा कोळी त्या घरात राहून चित्रविचित्र क्रीडा करतो आणि शेवटी ते सूत्र आपणच खाऊन टाकून पुन्हा एकटा होऊन राहतो. ईश्वर सुद्धा असंच करतात. हा साक्षात्कार मला कोळ्याला गुरु करून झाला. बघ, सृष्टी निर्मितीपूर्वी भगवंत सुद्धा एकटेच सच्चिदानंद रूपानं संपूर्ण अवकाशाला भरून होते. कोळ्याप्रमाणेच त्यांच्याकडे सुद्धा कुठलीही साधन सामग्री नव्हती. पण केवळ क्षणभर दृष्टिक्षेप करताच त्यांच्याचपासून तिन्ही लोकांची सृष्टी तयार झाली. जाळ्याप्रमाणेच तोही विश्वाचा आधार आहे आणि तोच विश्वही आहे. कारण तोच जीवरूपानं त्यात विहार करतो आणि आपल्या कालनामक शक्तीनं त्या विश्वाला पुन्हा आपल्यातच विलीनही करून घेतो. याचा अर्थ सृष्टी, सृष्टीतील चराचर आणि भगवंत हे अभिन्न आहे. तेच स्वतःपासून सृष्टी उत्पन्नही करतात, ह्या विश्वाचा पसारा मांडून त्यात विहारही करतात आणि द्वैताचं आभासी नाटक संपवून पुन्हा त्याला स्वतःमध्ये सामावूनही घेतात. तेधवा सत्वरजस्तम शक्ती प्रधान पुरुषा सहलीन होती, उपाधी नष्ट होती, मग होतो एकला. बघा, इथं एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. प्रलय क्रिया ही सर्ग क्रियेच्या बरोबर विरुद्ध क्रिया आहे. सर्ग क्रियेमध्ये जी क्रिया अगदी प्रथम होते ती म्हणजे भगवंतांच्या संकल्पपूर्तीसाठी त्यांची मायाशक्ती कार्यान्वित होते. मग त्रिगुणी अहंकार स्फुरण पावतो. आधी या 3 गुणांची साम्यावस्था असते आणि तोपर्यंत शक्ती कार्य करीत नाही. पण कालशक्तीच्या क्षोभनामुळं ही साम्यावस्था बिघडते आणि त्याच क्षणी गती, परिवर्तन असं सगळं सुरू होऊन त्रिगुणी महामाया कार्यान्वित होते. आणि जेव्हा लय होतो तेव्हा सत्व, रज, तम या 3 गुणांची साम्यावस्था प्राप्त होते. शक्तीचं कार्य बंद पडतं, अर्थातच परब्रह्माशी ती एकरूप होते. विश्वाची उपाधी नष्ट होऊन परब्रह्म पुन्हा आपल्या सच्चिदानंदामध्ये एकटेच राहतात. यावेळी चराचर तर लीन होतातच, पण ब्रह्मा, विष्णू, महेश ही आभासी रूपंसुद्धा आपल्या मूळ स्वरूपामध्ये विलीन होतात. मग पुन्हा भगवंतांना विश्वाचा उद्भव करावासा वाटतो आणि पुन्हा सर्गक्रिया होते. पण इथं एक अत्यंत महत्त्वाची घटना सगळ्यांनी नीट ध्यानात घ्यावी. जे जिवंतपणी नर मुक्त न होती, मेल्यावरी कर्म भोगिती, ते प्रळयहीन मिळती, ईश्वर स्वरूपी सर्वथा. खूप महत्त्वाची गोष्ट आहे ही. अवधूत म्हणतात, या जन्मी मोक्ष साध्य करण्याचा पुरुषार्थ करून जीवनमुक्त नाही झालात, अर्थात
गुरुप्रदत्त साधनानं कर्मफळांचं पूर्वसंचित प्रारब्ध आणि क्रियमाण नाही जाळलं तर असं समजू नये की प्रळयात ती संपून जातील आणि आपण भगवत स्वरूपी लीन होऊन जाऊ. इथं पुण्यकर्म असो की पापकर्म असो, त्यांची फळं भोगल्याशिवाय प्रलयकाळी सुद्धा सुटका होत नाही. जेव्हा नवीन विश्वाचा उद्भव होईल तेव्हा ही कर्मफळं भोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतोच. त्यांच्या अपूर्ण वासनांची बीज त्यांना पुन्हा जन्म घ्यायला भाग पडतात. त्या त्या वासनांच्या नुसार त्रिगुणी महामाया तशा तशा योनींमध्ये जन्माला घालून ते ते भोग भोगायला लावते. आता इथं भगवंत काय करतात? काही नाही. हा प्रयत्न त्याला न पडे, संकल्प मात्रे सर्व घडे. क्रीडा करूनी तो पुन्हा पुढे, पूर्ववत संहारी. जसं अंधार नष्ट करण्यासाठी सूर्याला काही करावं लागतं का? तसंच इथं होतं. भगवंतांच्या केवळ संकल्पानं सृष्टीची उत्पत्तीही होते, पालनपोषणही होतं आणि पुन्हा लयही होतो. सृष्टी येते आणि जाते, पण तेव्हा तो आत्मा आहे एक, दिसते हे सर्व माईक. सर्व ही नामरूपात्मक, असा विवेक केला म्या. जे शाश्वत उरतं ते केवळ आत्मतत्व. त्याला ना उत्पत्ती आहे ना लय आहे, त्याला केवळ अस्तित्व आहे. जे अनादी अनंत आहे, जे दृश्य आहे ते एक आभास आहे, मायेचा खेळ आहे. विविध नामारूपानं नटलेली सृष्टी ही भगवंतांचं एक मनोरंजन करणारं नाट्य आहे. नाट्य संपतं, पण नट तसाच राहतो. अवधूत पुन्हा कोळ्याची शिकवण सांगतात. जसा कोळी बाहेरून कोणतंही साहित्य न घेता स्वतःपासूनच घर तयार करतो आणि त्यापासून अभिन्न असतो, तसंच भगवंत सुद्धा ह्या विश्वाची उत्पत्ती स्थिती लयाच्या निमित्तापासून उपादानांपासून वेगळा नसतो. सगळं काही तोच असतो. संपूर्ण विश्वाला व्यापूनही तोच असतो. आणि अवधूत म्हणतात, तो सर्वव्यापी विष्णू मी आहे. तत् त्वम असि, अहम ब्रह्मास्मी. हे तत्वज्ञान मी 24 गुरूंकडून घेतलं. राजा, पण हे तत्वज्ञान नुसतं शिकून उपयोगी नाही बरं. हे निर्विशेष ब्रह्मज्ञान न ठसे वैराग्या वाचून. त्यासाठी देहास गुरु करून, घेतले हे शिक्षण ऐक तू. अतिशय गुढार्थानं भरलेली ही ओवी आहे. हे निर्विशेष ब्रह्मज्ञान. थोडं समजावून घे. बघा, कोळ्यापासूनच जाळं तयार झालं म्हणजे कोळी आणि जाळं हे अभिन्न आहेत. पण त्याच वेळी जाळं म्हणजे कोळी असं म्हणता येईल का? तर नाही. अगदी तसंच त्या सच्चिदानंद स्वरूप परब्रह्मापासून विश्वाची निर्मिती झाली म्हणजे ते विश्वापासून अभिन्न आहेत. पण त्याच वेळेला विश्व म्हणजे ते नाहीत. ते तर निर्विशेष आहेत, अर्थात विशेष नाहीत. विशेष म्हणजेच परिवर्तनशील, कालानं मर्यादित, क्षणभंगूर असं विश्व. विश्व उत्पन्न होतं, लय पावतं, पण परब्रह्म ते तर अज आणि अमर आहे, निर्विकारी आहे. त्यामुळे ते विश्व नाहीत. पण त्यांच्याशिवाय विश्वात काहीच नाही. इथं तत्त्वम असि, अहम ब्रह्मास्मी या महावाक्यांचा बोध स्पष्ट होतो. विश्वात राहून
विश्वाला व्यापून असलेला पण विश्व नसलेला तो परमात्मा समजण्यासाठी जेव्हा विश्वाचा त्याग कराल तेव्हाच तो गवसतो. पण वैराग्याशिवाय त्याग होणारच नाही. म्हणून अवधूत म्हणतात, विशेषचा त्याग करून निर्विशेष परब्रह्माची प्राप्ती कशी करून घ्यायची हे समजण्यासाठी मी देहाला गुरु केलं. साधक भक्त हो, या देहगुरूकडून कोणता उपदेश ग्रहण करायचा हे आपण पुढील भागात पाहू. आज इथंच थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद